मुक्कामी आलेल्या मराठा आंदोलकांना सकाळच्या वेळी चहा, बिस्किट आणि नाश्त्याची सोय मुंबईतील मराठा बांधवांनी केली। आझाद मैदानाच्या बाहेर हॉटेल बंद असल्याने आंदोलकांची झालेली गैरसोय बघता मुंबईतील स्वयंसेवक आंदोलकांच्या मदतीला धावून गेलेत। यावेळी आंदोलकांनी चहा पाण्याची सोय करणाऱ्यांचे आभार मानत सरकारवर जोरदार टीका केली। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। मराठा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। मी सध्या आझाद मैदानाबाहेर आहे। आपण पाहिलं तर संपूर्ण हे मराठा आंदोलक या ठिकाणी आहेत। या ठिकाणी आता सकाळची जेवणाची तयारी त्यांची झालेली आहे। आपण पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी त्यांनी जेवण बनवलेलं आहे। तर नेमकं हे कसं संपूर्ण बनवलं आहे, आपल्या काय काय जेवण बनवलेलं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। नेमकं काय सांगाल, आज दुसरा दिवस आहे, काय काय नियोजन केलं, जेवण कसं बनवलं? दादा, आमची एवढीच इच्छा आहे, आम्हाला ओबीसीतून मराठा आरक्षण पाहिजे आणि एवढी मराठ्याची बिकट परिस्थिती आली। आता आमचं राशन 15 महिन्याचं आणलेलं आहे आम्ही, तरी पण आमचं सरते। फक्त आम्हाला फडणवीस साहेबाला एवढं सांगायचं आहे, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, कारण का पाणी पावसाचं आम्हाला इथे तेवढे दिवस थांबणं होईना। आणि वाटल्यास त्याला आम्ही भिडायला तयार, आम्ही 1 वर्ष नाही 2 वर्ष थांबू, पण त्याने आमचा काहीतरी मराठा समाजाचा विचार करा। लोकशाही आहे की हुकुमशाही हेच आम्हाला समजणं झालंय। कुठे हे आमच्यावर टाईम आहे, ज्या आमच्या काळामध्ये राजाचा जेव्हा टाईम होता त्यांनी प्रत्येक समाजाला सांभाळून घेतले, आता आमच्यावर टाईम आली की भोगणे घेऊन हिंडायची। थोडं ते विचार करून सरकारने मराठ्याचा काहीतरी हे करावं। आता जेवणासाठी नेमकं काय काय बनवलेलं आहे आणि किती लोकांसाठी बनवलं? आम्ही 30 जागा आलेल्या साहेब, 40 जागा सॉरी, आणि त्याच्यामधलं बनलेलं आहे आम्ही 100 लोकांचं बनलेलं आहे, कारण का मराठा समाज हा कधी कोणाला उपाशी मरू देत नाही। त्याच्यातलं आम्ही 30 जागाचा आणि बाकीचं इथं वाटणारा। पाऊस इथे वाढलेला आहे, कसं आता तुम्ही हे ठिकाणी व्यवस्था करणार? आता व्यवस्था काही तर पाल टाकूनच, जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत समजा गोष्टी आणलेल्या, साहित्य आणलेलं आहे आम्हाला सरकार। फक्त आम्ही मनोज दादाच्या आदेशाची वाट बघायला। ज्या दिवशी मनोज दादांनी आम्हाला आदेश देतील त्या दिवशी सरकारच्या विरोधात आम्ही केव्हाही खंबीर आहोत। कॅमेरामॅन रोहन सह बिपुल पाटील, पुढारी न्यूज, मुंबई।